ह्या माणसाला ना किती समजून सांगा, खरंच ऐकू येत नाही फारच. आता येऊ दे, आता मी ना चांगलंच पाहते यांच्याकडं. काय बाई किती वेळा समजून सांगा, काही नाही काही नाही. अवघडच बाई या माणसाचं. अहो त्यांची पण नाटकं चालू झाले सगळे माहिती का. किती समजून सांगायचं त्याला, त्यांच्या डोसक्यात फार घुसतच नाही. हो पोरी, पण जरा शांत हो. हा, किती त्रास करून घेशील. तुला एक सांगू, ग जावय बापू इतकं वाईट नाहीत. अण्णा तुम्ही तर गप्पच बसा. अहो तुमच्या डोळ्याने पाहिलं ना तुम्ही सगळं, तरी पण तुम्ही मला असंच बोलते. राम राम मामा, कधी आले तुम्ही? हे आत्ताच. काय लिहायचं उन्हात आणायचं, मला फोन बिन करायचा. हा मी न्यायला नसतो आलो का तुम्हाला? हा 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 हा, बरं वाटलं बापा याला. मग मामाला काय मासवाड्या बिसवाड्या केल्या का नाही कडामध्ये? केल्या ना. अहो तुमचीच वाट पाहत होती मी. म्हणलं कसं कारभारी उन्हात अनातून थकून दमून येतील, तर त्यांच्यासाठी कसं चांगलं चुंगलं खायला केलं पाहिजे, हो की नाही? तुमचा मुर्दा बसवला तुमचा. हा मंदिरात काय करतो ते? अगं तुला सांगितलं होतं ना माझी महत्वाची मिटिंग आहे म्हणून. अगं गावची जत्रा कुत्रा काय असतं का नाही, त्याचा सगळा हिशोब द्यावा लागतो. आता मामा 22 सरपंच व्हायचं म्हणल्यावरती मला काय पुढाकार घ्यायला नको का? मग मला पाहून का पळाले? तुला बघून तू मंदिरात आलती का? मला तर नाही दिसली. अगं असा बसलो होतो मिटिंगला, एवढ्या जोरात कळ मारवला ना, लगेच कंट्रोलच नाही झालं. जरा तिखट कमी टाकीत जा भाजीला. 4 माणसात बसायची सोय ठेवीत नाही तू परमाई. हा का? आपल्या घरात तिखट आहे का? अहो बाजार संपलाय आपला. मला मी बाजार आणतात म्हणजे नको नको मी आणतो. आणि तुम्ही काय केलं? त्याच्यातले 2000 रुपये काढून घेतले आणि बाकी घेऊन गेले. हा अहो आता तरी खरं बोला. तुम्ही ना असं नाही ऐकणार. मी काय करते आता गावात जाते आणि त्या मानेला ना भेटते त्यालाच बोलते. नको 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 मान्याकडे नको, मामा सांगा हिला. बघितलं का तुमचा लाडका जावई?